स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. वेलकम, वेलकम, वेलकम. आज आपल्या क्लासचा डे 6 आणि या 6व्या दिवशी आज आपण शिकणार आहे मनुष्याचा औरा का महत्वाचा आहे आणि या औराला क्लीन ठेवणं का गरजेचं आहे किंवा आपल्या औरामध्ये सकारात्मक व्यक्ती असणं का गरजेचं आहे. हे सर्व आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहेत की ह्युमन औरा कशा पद्धतीने काम करतो, त्याचं आपल्या जीवनामध्ये काय महत्व आहे आज आपण समजून घेणार आहोत. कोणी कोणी औरा हा शब्द याआधी ऐकलेला आहे? औरा, आभा मंडळ हा शब्द, प्लीज स्विच ऑन युअर व्हिडिओ, कारण व्हिडिओ जर बंद असतील तर प्रॉपर लर्निंग होऊ शकत नाही. आपण मल्टीटास्किंग करत असतो. अर्णवी कुलकर्णी मॅडम, काय औरा बद्दल तुम्हाला काय माहिती आहे सांगा. म्हणजे आपल्या आजूबाजूचं आपलं असलेलं अस्तित्व किंवा आपण जे फील करतोय त्याची एनर्जी, त्याचं रिफ्लेक्शन. ओके, तर आपल्याला आपल्या अवतीभोवतीची एनर्जी, ओके, थोडक्यात म्हणू शकतो औराची जी एनर्जी आहे ती आपली एनर्जी फील्ड आहे. ठीक आहे, आपली म्हणजे आपलं हे दिसणारं एक शरीर आहे. या शरीराच्या अवतीभोवती एक असं वलय आहे जे वलय आपल्याला सर्व नकारात्मकतेपासून प्रोटेक्ट करत असतं. पण ते दिसल्याशिवाय आपण विश्वास ठेवणार आहे का की आपल्याला ते जर दिसलंच नाही तर आपला विश्वास होईल का? निश्चितच विश्वास करणार नाही. तर आजच्या या सेशनमध्ये मी तुम्हाला स्वतःचाच नाही तर दुसऱ्यांचा औरा बघायला शिकवणार आहे. औरा बघायला शिकणार नाही तर आपण त्याला स्कॅन करणार आहे, फील करणार आहे आणि औरा का महत्वाचा आहे हे देखील आपण जाणून घेणार आहे. तर सांगितल्या पद्धतीने औरा ही आपली एक प्रोटेक्शन शिल्ड आहे जी तुम्हाला मला प्रोटेक्शनसाठी ब्रह्मांडाने एक युनिव्हर्सने आपल्याला एक कवच दिलेलं आहे. होतं काय, जेव्हा एखादा व्यक्ती एखाद्या गोष्टीमध्ये अडकतो तर त्यावेळेस तो त्याचं एक मिनिट जरा आपल्याला स्क्रीन शेअर करायची आहे. तर बघा, हा जो औरा आपण समजून घेतोय हा औरा प्रत्येक पॉइंट, प्रत्येक वस्तू, सजीव किंवा निर्जीव, प्रत्येक वस्तू आणि व्यक्तीला आपल्याला हा आभा मंडळ बघता येतं. या औराचे लेयर्स असतात. आपल्याला लेव्हल 1 मध्ये इतकं डीप मध्ये नाही जायचंय. सध्या आपल्याला समजून घ्यायचं आहे की आपल्या शरीराचं बाजूला जी औरा लेयर असतं ती आपली प्रोटेक्शन शिल्ड आहे आणि हीच जिथे कमकुवत होते तिथून आपल्याला तिथले चक्र डिस्टर्ब होतात आणि चक्र डिस्टर्ब झाले की आपले शारीरिक आणि मानसिक प्रॉब्लेम तिथून क्रिएट होत असतात. तर आपल्याला औरा क्लीन करणं आणि चक्रांना चार्ज करणं हे उत्तम स्वास्थ्यासाठी, जीवनातल्या शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक लेवलच्या प्रगतीसाठी खूप आवश्यक आहे. बघा, जेवढ्या वस्तू वेगवेगळ्या आहेत, सजीव असो निर्जीव असो, प्रत्येक वस्तूला किंवा व्यक्तीला किंवा प्रत्येक जसं आपण प्लांट्स असो, ॲनिमल्स असो, प्रत्येकाचा एक आभा मंडळ असतो. आणि प्रत्येक व्यक्ती तशा प्रवृत्ती का म्हणतो, कारण व्यक्तीनुसार प्रत्येकाचे औराचे कलर हे वेगळे असतात. हा औरा सायन्स हा पूर्ण परत वेगळा विषय आहे, पण आपल्याला रेकीमध्ये जेवढं आवश्यक आहे तेवढाच आपण समजून घेणार आहोत. आता बघा, ही जी इमेज आहे या इमेज किर्लियन फोटोग्राफीद्वारा एका बोटाची इमेज काढलेली आहे. आता हा एका बोटाचा औरा आहे, पण इथे हा ब्लॅक कलर का बरं आहे? मे बी इथे एखादा जखम झाली असेल, एखादा कट लागलेला असेल, त्याच्यामुळे इथे ब्लॅक एनर्जी तयार झालेली आहे, म्हणजे कमकुवत एनर्जी तयार झालेली आहे. तर इथे बाकी एनर्जी याची स्ट्रॉंग आहे आणि इथे कमकुवत, तर याचाच अर्थ इथून जेव्हा त्याचं कट लागलं बोटाला किंवा एखादं जखम झाली असेल, एखादा फोड झाला असेल, तिथे ती एनर्जी डॅमेज झाली. अगदी याच पद्धतीने आपल्या शरीरावर या एनर्जीचा इफेक्ट होत असतो आणि आपल्या आवरामध्ये जर पॉझिटिव्ह लोक असतील तर आपली एनर्जी पॉझिटिव्ह होईल. आता मला सांगा की मूवी बघायला तुम्ही गेलात, एखाद्या लग्न समारंभात गेल्या, गर्दीच्या ठिकाणी गेल्या,
तिकडून आल्यावर कोणाकोणाचं डोकं दुखतं किंवा अनइझी वाटतं, चिडचिड व्हायला लागतं. जे रिफ्रेशमेंट असायला पाहिजे तुमचं ओव्हरऑल. नैना कांबळे फील केलंय ना असं कधीतरी? याच्यावर नो. येस. आता खरंच यात बघा. जेव्हा तुम्हाला असं का जाणवतं, कारण तिथे अनेक लोकांची एनर्जी एकत्र एका फील्डवर एका जागेवर आलेली असते. मग आता त्या गर्दीच्या जागी प्रत्येकाचा औरा पॉझिटिव्ह राहीलच असं नाही, आणि त्यामुळेच आजूबाजूच्या नकारात्मक ऊर्जांचा इफेक्ट आपल्याला होत असतो. आणि म्हणूनच नेहमी चांगल्या लोकांची संगत आपण करायला पाहिजे, कारण जर आपण चांगल्या लोकांची संगत केली तर आपल्या आजूबाजूला नकारात्मक ऊर्जांचा प्रभाव आपल्याला जाणवणार नाही किंवा त्याचा इम्पॅक्ट आपल्या जीवनावर पडणार नाही. क्लिअर? येस ऑर नो? क्लिअर झालं का? गुड. चला, आता आपण औरा बघायला शिकणार आहोत. आणि मग दोन लोक एकत्र येताना दोन लोकांचा एक व्यक्ती ठेवायला सांगितलं होतं प्रॅक्टिकलसाठी, कोणी कोणी ठेवलं ब्लँक पेजेस? एक व्यक्ती ठेवायला सांगितलं होतं, सोबत कोणी कोणी ठेवलेलं आहे? कारण जर सोबत व्यक्ती असेल एखादा तर प्रॅक्टिकल करण्यासाठी तुम्हाला खूप मजा येणार आहे. यू विल फील पॉझिटिव्हिटी, म्हणजे सगळे जे बघाल तुम्ही एनर्जी खूप चांगली जाणवेल तुम्हाला. 2-3 दाखव. आता बघा, एक ब्लँक पेज मी घेतला, त्या ब्लँक पेजवर तुमच्या समोर एक डॉट ड्रॉ करणार आहे. आणि तो डॉट ड्रॉ केल्यानंतर यू विल फील की तिथे एक एनर्जीची फील्ड तयार झालेली आहे. बघा आता इथे तुमच्या समोर मी एक डॉट ड्रॉ करते. ब्लँक पेज आहे का काहीतरी इथे काही? इट इज नॉट अ मॅजिक. तुम्ही सुद्धा सेम प्रॅक्टिकल करू शकता. अँड जस्ट ड्रॉ वन डॉट हिअर. पेन चालत नाही या. आता मी डॉट ड्रॉ केलेला आहे, दिसत आहे? त्या डॉटला एकटक बघा. विदिन सम सेकंद तुम्हाला त्या डॉटच्या तिथे आजूबाजूला एक प्रकाशाचं वलय दिसेल. एनीवन कॅन सी? त्यांनी चॅटबॉक्स मध्ये येस टाईप करा. एक प्रकाशाचं वलय तिथे तुम्हाला बघायला मिळेल. कुणाकुणाला दिसलंय सांगा? येस. तर बघा इथे पूर्ण असं एक ब्राईट व्हाईट कलरची लेअर तुम्हाला दिसते. हा या डॉटचा औरा आहे. आता हा मी पेन इथे ठेवते. आय एम नॉट टॉकिंग अबाउट शॅडो. मी शॅडो बद्दल बोलत नाही आहे. आपल्याला प्रकाशाचं वलय बघायचं आहे. तर आता बघा, जेव्हा आपण याला बघतोय, या पेनाला, एक मिनिट, हा डॉट बाहेर आला. हा, एक्झॅक्ट आता बघा इथे तुम्हाला या पेनचा एक व्हाईट कलरचं लाईट, तुम्हाला इथे प्रकाशाचं वलय दिसतंय. शॅडो नाहीये, ती शॅडो तुम्हाला इकडनं दिसते. आणि या पेनाचं जे औरा आहे तो तुम्हाला व्हाईट ब्राईट धुसर अशा व्हाईट प्रकाशामध्ये हा औरा तुम्हाला दिसत असतो, जो तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आता मी माझा हात इथे ठेवते. आय एम नॉट टॉकिंग अबाउट अगेन शॅडो. प्रकाशाचं वलय तुम्ही माझ्या हाताच्या अवतीभोवती बघू शकता. तर बघा इथे पूर्ण क्लिअर लाईट दिसतो आहे. इथे पण क्लिअर लाईट दिसतोय. इथे पण दिसतोय. तर प्रकाशाचं वलय म्हणजे औरा जेव्हा आपण बघतो तर तिथे व्हाईट कलरचा ब्राईट लाईट आपल्याला दिसत असतो. ठीक आहे. ओके. हा झाला, आपण कुठलाही व्यक्तीचा बघू शकतो. आता तुम्ही माझा औरा देखील क्लिअर बघू शकता. तुम्ही काय करायचं, माझ्या नोस्टिपवर लक्ष केंद्रित करा. इथे तुम्हाला प्रकाशाचा लाईट पूर्ण क्लिअर बघायला भेटेल माझ्या अवतीभोवती. यू कॅन सी. आणि ज्यांना दिसला त्यांनी मी टाईप करा. बघा, या साईडने तुम्ही प्रकाशाचं एक व्हाईट वलय बघू शकता. कुणाकुणाला दिसलं सांगा. यस, ग्रेट. कोशिश करो, कोशिश करने के बाद ही आपको दिखने वाला है.
कॅमेऱ्यावर डस्ट जास्त झाली होती. मी तेच म्हणताय सकाळपासून इतकं ब्लर का दिसत आहे मला स्क्रीन. ओके, क्लिअर. तर या पद्धतीने तुम्ही कुठले माझा आवरा आता तुम्हाला क्लिअर दिसत असेल बघा, इथे पूर्ण व्हाईट एक प्रकाशाची लाईट दिसते, हा झाला माझा आवरा. आता तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला तुमच्या घरी सोबत ठेवलं असेल, जसं मी सांगितलं होतं, तर आता पहिलं प्रॅक्टिकल, आता आपण औरा स्वतःचा म्हणजे स्वतःचा पण बघू शकतो, दुसऱ्यांचाही. तर त्या व्यक्तीला प्लेन सरफेसवर बसवा. आता नसेल तर नंतरही तुम्ही सेम प्रॅक्टिकल करू शकता. तुमच्या समोर एखाद्या व्यक्तीला बसवा. कोण व्हॉलेंटियर बनेल सांगा बरं, कुणाकडे एक व्यक्ती आहे प्रॅक्टिस करायला. त्यांनी हँडल्स करा, म्हणजे त्यांना प्लेन भिंतीवरच्या समोर बसवा आणि त्यांच्या डोळे बंद करायला सांगा, नाही तर ते असतील तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन जाईल. त्यांच्या नोस्ट्रिपवर लक्ष केंद्रित करा, म्हणजे तुम्हाला त्यांचा आवरा दिसेल. चला करा प्रॅक्टिकल. आजचं सेशन इथून पुढे या आठवड्यात 5ही दिवस प्रॅक्टिकल सेशन आहेत. उद्या पहाटे शार्प 5:30 वाजता आपला रेकी लेवल 1चा शक्तिपात आहे. आणि पुढचं प्रॅक्टिकल करण्यासाठी, अन्न पाण्याची चव, मिठाची चव बदलण्यासाठी, तुमच्या स्पर्शातनं लोकांना हील करण्यासाठी उद्या पहाटे शार्प 5:30 वाजता जॉईन करणं गरजेचं आहे. चला बघा बघा पटकन, समोरच्या व्यक्तीचं दिसलं का सांगाल मला. नो स्ट्रिपवर लक्ष. समोरच्या व्यक्तीला डोळे बंद करायला सांगा, नाही तर ती व्यक्ती हसेल, तुम्हाला चिडवेल, तुमची गंमत करेल, तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन जाईल. म्हणून समोरच्या व्यक्तीचे डोळे बंद करायला सांगायला गरजेचं आहे. दिसला समोरच्या व्यक्तीचा आवरा? कोणाकोणाला दिसला? अन्वी मैडमला दिसला, नैना मैमला दिसला, ग्रेट. और बाकी कोई प्रैक्टिकल कर ही नहीं रहे क्या? बघा पुढे सगळं प्रॅक्टिकल सेशन आहे. प्रॅक्टिकल कराल तर छान होईल. आणि ज्यांच्या घरी आत्ता कोणी नाहीये त्यांनी सेम प्रॅक्टिकल प्रॅक्टिस मध्ये करायचंय. ओके, चलो नेक्स्ट. आता मी तुम्हाला शिकवणार आहे, दोन व्यक्ती जेव्हा एकत्र येतात, जसं म्हटलं की गर्दीच्या ठिकाणी आल्यावर आपल्याला चिडचिड होते. का बरं चिडचिड होते? कारण अनेक एनर्जी, अनेक लोकांचा आवरा एकत्र आल्यामुळे, ती पॉझिटिव्ह एनर्जी असेल किंवा निगेटिव्ह एनर्जी असेल, तर त्या एनर्जीच्या मिश्रणामुळे आपल्याला असं जाणवत असतं. तर मग यासाठी काय करायचं आहे? ठीक है, इसके लिए क्या करना है, तो आपको क्या करना है, चला दोन व्यक्तींना उभं करायचंय एक 5 ते 7 फुटाच्या अंतरावर. चला उभं राहायचंय. डू इट फास्ट. नाही नाही मॅडम, करून बघा. 5 ते 7 मिनिटाच्या अंतरावर उभं राहायचंय. चलो करके देखो. ज्यांच्याकडे व्यक्ती आहेत ना त्यांनी करून बघा. 5 ते 7 फुटाच्या अंतराने उभं राहायचं, असं समोरासमोर उभं राहायचंय. करून बघा, मजा येणार आहे. 5 ते 7 फुटाच्या अंतरावर उभं राहायचंय. राहिला उभे. ओके, जो प्रॅक्टिकल कर रहे हो देख रहे हो, मुझे नहीं कर रहे हो बैठे. चला, आता काय करायचं, एका व्यक्तीने दोन्ही हात रब करून फक्त स्टेबल असं उभं राहायचंय. डोळे बंद केले तरी चालतील. आणि दुसऱ्या व्यक्तीने जो प्रॅक्टिकल करतोय, बघतोय करून, तर त्यांनी दोन्ही हात रब करून असे हात करून हळूहळू समोरच्या व्यक्तीकडे चालत जायचंय. हळूहळू चालत जायचंय. तर एक वेळ अशी येईल की 1 फुटावर येईल, 2 फुटावर येईल की 6 इंचावर येईल. विदाऊट एनी टच तुम्हाला दोन्ही हातांमध्ये, म्हणजे समोरच्या व्यक्तीचा हात आणि तुमच्या हातामध्ये काहीतरी एनर्जीचा फ्लो तुम्हाला अनुभवता येईल. ठीक आहे. तर ती जी स्पेस आहे जिथे तुम्हाला एनर्जी फील होईल, तो तुमचा एनर्जी कनेक्टर पॉइंट असेल. दोन लोकांचा एनर्जी तिथे कनेक्ट होईल. चला करून बघा.
चला करून बघा. अर्णव मॅडम कुठे आहे का तुमच्याकडे प्रॅक्टिकल करायला? पण मला काय करायचं ते रिपीट करतात का प्लीज? सॉरी ते मी. दोन व्यक्तींनी 5 ते 7 फुटावर उभं राहायचंय. हा. सरळ, ठीक आहे, एकमेकांसमोर. एका व्यक्तीने दोन्ही हात रब करून असं उभं राहायचंय, हा. असे हात ठेवून. आणि दुसऱ्या व्यक्तीने दोन्ही हात रब करून असे हात करून हळूहळू चालत जायचं समोरच्या व्यक्तीकडे. जेव्हा तुम्ही चालत जाल तर एक स्टेज असेल की विदाउट एनी टच, मे बी 1 फीट, 2 फीट, 1.5 फीट और 6 इंचामध्ये तुम्हाला अशी काही एनर्जी जाणवेल की जिथे तुम्ही टच केलेला नाहीये, पण काहीतरी व्हायब्रेशन, मॅग्नेटिक फील्ड, काहीतरी कंपन तुम्हाला जाणवतील. ती पॉइंट म्हणजे जो पॉइंटला तिथे ती व्हायब्रेशन जाणवतील, तिथे तुमचा दोघांचा आवरा एकत्र येतोय. तर चालेल. करून बघा. नैना मॅडम करून बघितलं का? बघा काय फील झालं सांगा. एनर्जी टच झाली मॅडम. ओके, किती इंचावर, किती फीटावर झाली? एक 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 फुटावरती. 1 फुटावर झाली. ओके, गुड. मी आहे ना, तू थांब. चला अर्णव मॅडम करून बघा. पास प्रत्येकाने, जे जे लोक आहेत ज्यांच्याकडे दुसरी व्यक्ती आहे, करके देखिए, तो ही आपको रिजल्ट मिलेगा. व्हिडिओ बंद करून मजा नाही येणार आहे क्लासची. कुछ ना कुछ मिस हो जाएगा. चला, जमलं का प्राजक्ता देशपांडे? काय दाबड जमलं प्राजक्ता? ओके, गुड. ओके, 1 फीट वर जाणवली आहे. गुड. ज्यांच्याकडे आता पार्टनर नाहीये प्रॅक्टिस करायला, ते नंतरही करू शकतात. आपल्याला मॅजिक नाही, आपल्याला फक्त समजून घ्यायचं आहे. ओके, ज्यांना नाही जाणवली परत ट्राय करा एकदा, कारण जाणवते. कारण औरा हा आपल्या अवतीभोवती असतोच. ओके, 1 फीट वर जाणवली आहे. गुड. कुणाला कमी, कुणाला जास्ती जाणवू शकते, पण विदाऊट एनी टच हा औरा प्रत्येकाला फील होत असतो. ओके, विदाऊट एनी टच हा औरा आपल्या प्रत्येकाला फील होत असतो. ठीक आहे, त्या पद्धतीने आपण या एनर्जी फील्डला अनुभव करू शकतो. या एनर्जी फील्डचा चांगल्या पद्धतीने एक्सपिरियन्स आपल्याला येऊ शकतो. ओके, गुड. आता आपण बघितलं की दोन लोकांचा औरा जर एकत्र येतो, याचाच अर्थ जर आपण वाईट लोकांच्या संगतीत राहत असेल, जे सतत कटकट करतात, चिडचिड करतात, आणि मग त्यांच्या स्वभावामुळे आपण देखील चिडचिड होतं. बघा, आपल्या घरामध्ये एखादा व्यक्ती येऊन गेला की अचानक घरचं वातावरण खराब होतं. कधी कधी अनुभवलं का? सगळं काही चांगलं चालू आहे, पण एखाद्या व्यक्तीच्या येण्याने आपण काय करू शकतो, म्हणजे आपल्या घरातलं वातावरण पूर्णपणे जर दूषित होत असेल तर काय करायचं? तर असं जर झालं तर याचा मी उपाय सांगते की कुणाचाही औरा आपल्या घरामध्ये नकारात्मक येऊ नये, याच्यासाठी आपल्याला घराच्या उंबरठ्यावर औरा पावडर मिळते, ती टाकू शकतो आपण. किंवा घराला मिठानी, म्हणजे वीकली 2 डेज मिठाच्या पाण्याने पोछा लावायचा. म्हणजे ती निगेटिव्हिटी, मिठामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची शक्ती असते. तर मिठाच्या पाण्याने पोछा लावायचा. आणि आपण स्वतः इप्सम सॉल्ट मार्केटमध्ये मिळतं, आणि ते इप्सम सॉल्ट थोडं आंघोळीच्या पाण्यात जर तुम्ही टाकलं तर तुम्हाला जी निगेटिव्हिटी आलेली असते बाहेर गर्दीच्या ठिकाणून जाऊन, किंवा ज्या दिवशी कोणी आल्यामुळे चिडचिड वाटत असेल, अस्वस्थ वाटत असेल, त्यावेळेस तुम्ही त्या इप्सम सॉल्टचा वापर करू शकता. ठीक आहे, आंघोळीच्या पाण्यात तुम्ही ते टाकून त्याचा रिझल्ट तुम्हाला उत्तम जाणवेल, की तुम्ही त्या सगळ्या निगेटिव्ह एनर्जीला तुम्ही उत्तमरित्या क्लीन करू शकणार. क्लिअर? ओके. इप्सम सॉल्ट वापरायचं आहे, किंवा साधं समुद्री खडे मीठ तुम्ही फरशी पुसायला वापरू शकता. आणि आंघोळीसाठी जे पिंक सॉल्ट मिळतं ते देखील तुम्ही पर्याय म्हणून वापरू शकता. इप्सम सॉल्ट
ॲमेझॉनवर मिळतं. ठीक आहे. नाही ते अवेलेबल नसेल तर साधं समुद्री खडेमीठ जे मिळतं ते फरशी पुसायला आणि पिंक सॉल्ट आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही वापरू शकता. नकारात्मक ऊर्जा त्याच्यामुळे कमी होते. ठीक आहे. या पद्धतीने निगेटिव्ह एनर्जीज आपल्या जीवनामध्ये येऊ नये म्हणून आपण त्याचा उत्तमरित्या वापर करू शकतो. ठीक आहे. गुड. आता पुढे जाऊया आपण. आणि आपण त्याच्यातनं म्हणजे आपल्या जीवनात औराचं जे आहे त्याचं क्लिन्झिंग, आता आपण स्वतःचा दुसऱ्यांचा औरा फील केला आपण, आता आपण दुसऱ्यांच्या औराला विदाऊट एनी टच स्कॅन करून त्यांच्या शरीरावर कुठे पेन आहे हे ओळखता आलं तर कसं वाटेल? कुणाला टच न करता त्याच्या शरीरावर पेन आहे, कुठे दुखणे आहेत, कुठे हेवीनेस आहे, जर तुम्हाला ओळखता आलं तर मला एक पार्टनर म्हणजे व्हॉलेंटिअर लागेल क्लाससाठी ज्याच्याकडे पार्टनर अवेलेबल आहे, आणि मी तुम्हाला ती टेक्निक शिकवणार की विदाऊट एनी टच तुम्ही कुणाच्याही एनर्जीवर असलेली निगेटिव्हिटी चेक करू शकाल. पण मला आश्चर्य वाटतं, सांगू नये बरेच लोकांनी पार्टनर सोबत आणलं नाही आज क्लासमध्ये, जेणेकरून तुम्हाला छान छान प्रॅक्टिकल करता येतील. ओके, अर्णवी कुलकर्णी मॅडम अनम्यूट करा. हा हल ओके. समोरासमोर उभं राहायचंय. दोन्ही हात असे म्हणजे त्यांच्या शरीराला टच न करता हात हात आणि शरीर याच्यामध्ये एवढं अंतर राहील असं. हा आता एवढं हा अंतर राहील असं करायचंय. ठीक आहे. आता काय करायचंय, त्यांना नाही, त्यांचे हात असे नाही, एकाच पार्टनरचे हात असे एवढं बॉडीपासून अंतर. थोडं समोरचा अर्णव मॅडम, थोडं हात लांब करा. त्यांचे हात लांब नाही करायचे आहेत, समोरच्या व्यक्तीचे तुमचे हात लांब. आणि इथे समजा ती व्यक्ती उभी आहे, समजा आता ही ही एक हा व्यक्ती आहे, तर असे एवढे हात. ठीक आहे. जवळ जा, ती व्यक्ती दिसत नाहीये मला जी तुमच्या समोर उभे आहे. ओके, हा, ओके, बस. आता काय करायचंय, दोन्ही हात रब करा, तिला डोळे बंद करायला सांगा, तुम्ही पण डोळे बंद करा. आणि हळू दोन्ही हात रब करून हळूवार हात खाली आणा. आणि म्हणायचंय की जर हिच्या फिजिकल बॉडी लेवलवर कुठेही तणाव आहे तर तो मला जाणवत आहे, म्हणजे मी तो एक्सपिरियन्स करू शकत आहे असा. हळूवार हात खाली घ्या, स्लोली. एकदम स्लो. अजून थोडं खाली. स्लोली पूर्ण पायापर्यंत वाकायचं, हळूहळू हळूहळू वाकत खाली या. जिथे तुमचे हात जड पडतील किंवा थोडं हातामध्ये कंपन्या वाढतील त्या बॉडी पार्टला ऑब्झर्व करायचं. मग जिथे हेवी झालं तिथे तुम्ही डोळे उघडून बघू शकता. खाली यायचंय पायापर्यंत हळूहळू. तिच्या पायापर्यंत. ओके. कुठे तुम्हाला हेवीनेस जाणवला सांगा. मला बॉडी समोरच्या आपल्या चेस्ट आणि हाताच्या इथे या चेस्ट आणि हातात तिला समोर काही चेस्ट आणि हाताच्या तिथे काही दुखणं आहे का विचारा. हात दुखते चेस्ट येते किंवा हाताच्या इथं नाही म्हणते. एक्झॅक्ट तुम्ही परत एकदा स्कॅन करा, तुम्हाला लक्षात येईल, कारण फर्स्ट टाइम करताय, मे बी जमलं नसेल. परत एकदा दोन्ही हात रब करा, हळूवार हात आणा. ठीक आहे. आता डोळे उघडे करून बघा, तिला डोळे बंद ठेवायला सांगा. आणि हळूवार हात असे खाली आणा. तुमचे हात हेवी होतील. हात म्हणजे आपल्याला फक्त चेस्ट म्हणजे कुठपर्यंत होतात, तर तो आपला जो बॉडी पार्ट आहे तो पण तिथे कव्हर होईल. ऑब्झर्व करा, असं पूर्ण सेंटर पर्यंत, साईडने नका घेऊ, असं सेंटरने घ्या म्हणजे तुमचं लक्षात येईल. तिला डोळे बंद करायला सांगा. स्लोली खाली घ्या. हा, कुठे जाणवलं?
मला इथं चेस्टच्या वरती जाणवलं, या भागावरतीला मला हात. ओके. म्हणजे हा, नाही तुमचा हात कुठे होता तर तुमचे हात जड पडले. इथं तिच्या चेस्टच्या वरती. तिला समोर बोलवा. एक्झॅक्ट इतक्यात कुठे काही पेन आहे का तुला, की असं खिचाव ताण पडलेला असं? इथं दुखतं. हा. ते दुखणं जे आहे ते आईला विदाऊट एनी टच आईने कॅच केलं आणि म्हणून तो हेवीनेस तिथे जाणवला. ठीक आहे. ओके. आता नाभीपासून कट 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 करा मॅडम. अर्णव ओके. मॅडम, नाभीपासून हा. कट 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 करा आणि तिच्यासोबतची तुम्ही कनेक्ट केलेली एनर्जी डिस्कनेक्ट करा तुमच्या नाभीपासून. कट 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 असं या पद्धतीने 3 वेळा डिलीट डिलीट डिलीट. तर एक लक्षात घ्या की ही जी एनर्जी आपण फील केलेली आहे आता, ही एनर्जी कशासाठी फील केलेली आहे की विदाऊट एनी टच तुम्ही कुठल्याही पेशंटच्या तिथे शरीरावर कुठे वेदना आहेत, तणाव आहे, हे तुम्ही या प्रॅक्टिकल मधनं ओळखू शकता. आता हे झालं आपण दुसऱ्यांचं केलं. आता आपल्याला स्वतःची पण एनर्जी माहिती पाहिजे की स्वतःचे दुखणे तर आपल्याला माहिती असतात, पण आपल्या एनर्जी लेवलवर आपल्याला फील करायचं सध्या की कुठे. तर दोन्ही हात रब करा आणि तुम्ही पूर्ण असं आपल्या ह्याच्यावरनं जर इथे हात हे कराल तर तुम्हाला इथे तुमचा आवरा जाणवेल. यू कॅन फील असं हात जवळ दूर नेला ज्याही पार्टच्या तिथे न्याल तुम्हाला तिथे तुमचं एनर्जी फील्ड जाणवेल. बघा काहीतरी कुठपर्यंत खिचाव होतं आणि कुठे ते नॉर्मल होतं. जितक्या लांब जाल फील द एनर्जी. कोणाकोणाला फील होत आहे काहीतरी हातात आणि चेहऱ्याच्या मध्ये एक एनर्जीचा फ्लो डोक्याच्या मध्ये जिथे तुम्ही हात ठेवलाय कानाच्या बाजूला ठेवला असाल तर कानाच्या तिथे यू कॅन फील द एनर्जी. चेस्ट समोर ठेवाल तर तुम्हाला तिथे एनर्जी फील होईल. ही आहे आपल्या आवराची एनर्जी जी आपण फील करतोय. कुणाकुणाला जाणवत आहे चेक करा. हलका हात हलवा. हात हलवल्यावर फील करेल. दोन्ही हात रब करा आणि ठेवा. ठीक आहे. पूर्ण फील होऊ शकतं तुम्हाला. जिथे शरीरावर काही दुखणं असेल पेन असेल तिथे इतक्या लवकर ही एनर्जी ऍक्टिव्हेट होऊन जाते की तुम्हाला असं खूप जास्ती खेचल्यासारखं होईल. थंड गरम मॅग्नेटिक फील्ड असं काहीतरी एनर्जी जाणवेल. चेक करा. प्रशांत दानी सर जाणवलं का? अनम्यूट करा. माईक ऑन करा. येस मॅडम. जाणवत आहे एनर्जी? हो हो हो. ओके. तुम्ही दोन्ही हात रब करून असं पण हाताने पण फिरवा. तुम्हाला हाताच्या तिथे एनर्जी जाणवेल. चला फील करा पटापट. जे नुसतं बसल्याने फायदा नाही होणार आहे. नुसतं बसून राहिलं तर कुठलीच एनर्जी जाणवणार नाहीये आपल्याला. सुंदर रेखी उद्या तर आपण तुमच्या शब्दांनी मिठाचा खारटपणा कमी करणार आहे. तुमच्या शब्दांनी पाण्याची चव बदलणार आहे आपण. चलो करके देखो. फील होते बघा. जिथे तुम्ही दोन्ही हात रब कराल समजा कानाच्या तिथे लावाल. जे लोक हेडफोन जास्ती वापरतात तिथे कानाच्या तिथे वेगळ्या कंपन्या चालू होऊन जातील. शरीरावर दुखणारा भाग असेल कोणाचे गुडघे दुखत असेल फक्त गुडघ्याच्या तिथे तुम्ही असा हात बघा. तुम्हाला तिथे कंपना फील होतील. यू कॅन फील. ते तिथे का बरं? जिथे तुम्हाला ओके आहे म्हणजे काही दुखत नाहीये तिथे एनर्जी फील्ड नॉर्मल राहील तेवढे कंपन. पण जिथे दुखणारा भाग आहे तिथे खिचाव तुमच्या ओरलची एनर्जी ही तुम्ही एक्स्ट्रा जास्ती तिथे त्रासदायक आहे तिथे जास्ती फील करू शकाल. करून बघा. आजपासून फ्रायडे पर्यंत टोटल प्रॅक्टिकल सेशन आहेत.
गुडघा दुखते तर काय करायचं नंतर शिकणार आहे रेकीचा शक्तिपात झाल्यानंतर. स्नेहा पाटील मॅडम कुठे हँडल्स करा बरं. चला तुमचा गुडघा हिल करून देते बाकीचे प्रॅक्टिकल करतात तोपर्यंत. स्नेहा पाटील हँडल्स करा. ज्यांनी मेसेज टाकला गुडघा दुखत आहे. कुठे आहे स्नेहा पाटील इकडे दिसल्या. हा माईक ऑन करा. माईक ऑन करा स्नेहा पाटील मॅडम. मी मेसेज हे टाकलं अनम्यूटचा मेसेज तुम्हाला चेक करा आणि तिथे हे करा. येस मॅम. हा कोणता गुडघा दुखतोय. मॅम राईट साईडचं. राईट गुडघा. खालच्या साईडनी वरच्या साईडनी. एकदम मिडल पॉइंट मध्ये कप सारखं असतं तिथे. वर. ओके इथे इथे मॅम गुडघा. ठीक आहे. ओके आता कुठे आहे म्हणून तुम्ही सध्या स्नेहा पाटील म्हणून कुठून कुठून क्लास अटेंड करताय. भांडूप मुंबईवरून. ओके डोळे बंद करा. संपूर्ण लक्ष गुडघ्यावर न्या. जो गुडघा दुखतोय तिथे अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या गुडघ्यापर्यंत पोहोचत आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या गुडघ्यापर्यंत पोहोचत आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या गुडघ्यापर्यंत पोहोचत आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या गुडघ्यापर्यंत पोहोचत आहे. ज्या कुठल्या कारणाने तुमचे गुडघे दुखत आहे त्या गुडघ्यातल्या सगळ्या निगेटिव्हिटीला जस्ट रिमूव्ह करत आहे. पूर्णपणे पूर्णपणे काढून घेत आहे. पूर्णपणे 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 काढून घेत आहे. पूर्णपणे काढून घेत आहे. जस्ट रिमूव्ह जस्ट रिमूव्ह जस्ट रिमूव्ह जस्ट रिमूव्ह जस्ट रिमूव्ह. पूर्णपणे काढून घेत आहे. पूर्णपणे काढून घेत आहे. पूर्णपणे 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 पूर्णपणे. आणि आता एक युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी तिथे तुम्हाला दिव्य उपचार प्रदान करत आहे. तुमच्या गुडघ्यावर एक दिव्य हिलिंग होत आहे. एक दिव्य उपचार तुम्हाला प्राप्त होत आहे. दिव्य उपचार तुम्हाला प्राप्त होत आहे. दिव्य उपचार तुम्हाला प्राप्त होत आहे. यू आर जस्ट हील्ड नाउ. यू आर जस्ट हील्ड नाउ. जस्ट हील्ड नाउ. पूर्णपणे स्वस्थ. पूर्णपणे स्वस्थ. पूर्णपणे स्वस्थ. पूर्णपणे स्वस्थ. यू कॅन फील मोर रिलॅक्स. मोर रिलॅक्स. मोर रिलॅक्स. संपूर्ण ब्रह्मांड दिव्य ऊर्जा तुमचं संपूर्ण हिलिंग करत आहे. संपूर्ण हिलिंग संपूर्ण हिलिंग संपूर्ण हिलिंग. जस्ट रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. नको राहायचं. डोळे उघडायचे. गुडघा हलवून बघा काय कमी झालं सांगा. ठीक लग रहा है अभी. अच्छा लग रहा कितना है. कितना कम हुआ. हाँ पहले से ऑलमोस्ट 70-75% ठीक लग रहा है. 2 से 3 मिनट में 70 से 75 कर आप अगर हील हो रहे हैं तो अगर आप खुद सीख लो तो रोजाना अगर आप 10-15 मिनट खुद को हील कर लो और खुद के साथ आपके परिवार को भी आप हील कर सकते हो. ठीक है. थैंक यू सो मच. ओके चलो थँक्यू. सगळ्यांचे दुखणे मी एकदा एकदा हिलिंग करून देणार आहे तेव्हा करून देईन. आता काय एक 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 दुखणे कमी करायसाठी क्लास नाही आहे. रेकी लेवल 1 शिकण्यासाठी क्लास आहे. लगेच आमचं शोल्डर दुखत आहे ना आमचं पोट दुखत आहे असं नाही करायचं. ओके
आपलं शक्तिपात झाल्यानंतर एक सगळ्यांचं मी हिलिंग करून देणार आहे. ओके, त्या पद्धतीने आता ते एक फक्त सांगायचा मुद्दा होता. स्नेहा मॅडमचं हिलिंग याच्यासाठी करून दिलं की त्यांना डिस्टन्स हिलिंग खरोखर काम करतं का, हा प्रश्न बऱ्याच लोकांना असतं. तर आता मी अमरावतीला आहे, स्नेहल मॅडम मुंबईला आहे, तर इथून तिथपर्यंत हिलिंग कशा पद्धतीने डिस्टन्सनी जगाच्या पाठीवर कुठे पोहोचवता येतं हे प्रॅक्टिकल मी छोटंसं तुम्हाला करून दाखवलं. तरी मी खूप डीप हिलिंग मॅडमचं केलं नाही. ठीक आहे, इझिएस्ट वेने एक सिम्पल हिलिंग केलं तरी सुद्धा 70 to 80% त्यांना बरं वाटलं. बरोबर आहे. आणि तेच डीप हिलिंग केलं असताना रोज जर 21 दिवस कंटिन्यू हिलिंग केलं तर मॅडमचा पूर्ण गुडघ्यांचा त्रास बरा होईल की नाही. आणि जे आपण पॉवरफुल मेडिसिन खातो, तर मेडिकलच्या भाषेत एकच म्हटलं जातं, जिस मेडिसिन का साइड इफेक्ट नाही होता उसका इफेक्ट भी नाही हो सकता. तर मेडिसिनचा साइड इफेक्ट होतो, रेकीचा कुठलाही साइड इफेक्ट नाही आहे. म्हणून रेकी शिकताना औषधं बंद करायची आहे का, मुळीच नाही. डॉक्टर स्वतः तुमची औषधं बंद करतील जेव्हा तुमचे रिपोर्ट्स नॉर्मल येतील, कारण रेकी त्या शुद्धीकरणासाठी काम करते. काय झालं? तर आता आपण प्रॅक्टिकल बघितलंय गौराचं. परत जे लोक उशिरा जॉईन झाले त्यांना एकदा सांगते, उद्या पहाटे शार्प 5:30 वाजता याच लिंकवर आपला रेकी लेवल 1चा शक्तिपात होणार आहे. जर तो शक्तिपात अटेंड नाही केला तर पुढचे सेशन तुम्हाला करता येणार नाही, कारण पुढचे सगळे प्रॅक्टिकल उद्याच्या शक्तिपाताच्यावरच डिपेंड आहे. सो डोंट मिस टुमॉरो शक्तिपात. उद्या शार्प 5:30 वाजता 7 रूट चक्रापर्यंत तुम्ही दिसले पाहिजे असं सिटिंग करायचं आहे. चेअरवर बसू शकता. ठीक आहे, ओके. आधी स्वतः हील करून घ्या. संगीता मॅडम शिकून घ्या आधी. लेवल 1 मध्ये डिस्टन्स हिलिंग नाही करतायत तुम्ही, दुसऱ्या पेशंटला चालता येत नाही, तर त्याच्यासाठी त्यांच्या घरच्या कुणीतरी रेकी शिकून त्यांची जबाबदारी घेऊ शकतात. ओके, कारण रेकी म्हणजे एक चिकित्सा पद्धती आहे, तिला प्रॉपर नॉलेज असल्याशिवाय आपण डिटेलमध्ये कुणालाही हिलिंग देऊ शकत नाही. 90 दिवस मी तुम्हाला सेल्फ प्रॅक्टिसचं सेशन देत असते, तेव्हा फक्त तुम्ही एकच पेशंट चेक करू म्हणजे एकाच पेशंटला हील करू शकता. ओके, चलो सो आगे बढ़ेंगे हम. तर उद्या आपल्याला 5:30 वाजता याच लिंकवर कनेक्ट करायचं आहे. रूट चक्रापर्यंत तुम्ही दिसले पाहिजे. फ्रेश होऊन बसा, कारण 10 मिनिटं लागणार आहे, जास्त वेळ लागत नाही शक्तिपाताला. त्याच्यात जी ऊर्जा तुम्हाला कनेक्ट होईल त्याचा अनुभव आपण दुपारच्या सेशन मध्ये घेणार आहे. ठीक आहे, जे तुम्ही एक्सपिरियन्स उद्या सकाळी घेणार, तर सकाळचा अनुभव जे आहे तुम्हाला काय अन्न पाणी चार्ज करणं आणि पुढे टच हिलिंगचं प्रॅक्टिस करणं, हे सगळं सगळं आपण उद्याच्या सेशन मध्ये बघणार आहोत. पण त्याच्यासाठी 5:30 वाजता न विसरता आपल्याला याच लिंकवर कनेक्ट करायचं आहे. एक ग्लास पाणी पिऊन बसायचं आहे. व्हिडिओ ऑन ठेवायचा आहे कंपल्सरी. जे लोकांचा व्हिडिओ बंद असेल त्यांना शक्तिपात पोहोचणार नाही. तुमच्या नावाने जॉईन करायचं आहे. विवो, ओप्पो, आयफोन असे नावं चालणार नाही. ओके, चला ठीक आहे. थर्ड लेवलचा प्रश्न तुम्ही इथे कसा विचारणार? लेवल 1च्या विद्यार्थ्यांना थर्ड लेवल बद्दल काहीच माहिती नाहीये, ते कन्फ्युज नाही होणार का? ओके, चलो. थर्ड लेवलच्या प्रश्नासाठी व्हॉट्सअपला मेसेज टाकून ठेवा. ओके, ज्यांनी याआधी कुठूनही शक्तिपात घेतला असेल
त्यांनी परत शक्तिपात घ्यायची गरज नाही आहे. जे लोक नवीन आहेत त्यांनीच फक्त शक्तिपात घ्यायचा आहे. ज्यांनी कधी रेकीचा कुठलाही शक्तिपात घेतला नाही आहे, त्यांची सुरुवातीची पहिली लेवल रेकी लेवल 1 आहे, तेव्हा त्यांनी तेव्हाच शक्तिपात घ्यायचा आहे. ओके. रेकीचा शक्तिपात कोणीही याआधी कुणाही कडून घेतलेला असेल, कुठल्याही गुरूंकडनं घेतला असेल तर घ्यायचा नाही. जे लोक फर्स्ट टाइम ही रेकी लेवल करत आहेत त्यांनी कधीही शक्तिपात घेतला नाही, त्यांनी शक्तिपातला उद्या सकाळी 5:30 वाजता करायचं आहे. ठीक आहे. ओके. क्लिअर. नावाने जॉईन करायचं, एक ग्लास पाणी पिऊन बसायचं, व्हिडिओ ऑन करणं कंपल्सरी आहे आणि तुमचं रूट चक्रापर्यंत तुम्ही दिसणं गरजेचं आहे. ही आहे आपली शक्तिपाताची पूर्वतयारी, जी तुम्हाला उद्या 5:30 वाजता रेडी राहून याच लिंकवर कनेक्ट करायचं. लिंक बदलणार नाही आहे. ओके. याच लिंकवर कनेक्ट. हेडफोन लावायचा नाही आहे, सगळ्यात महत्वाचं. शक्तिपाताच्या वेळेस हेडफोन लावायचा नाही आहे. ठीक आहे. ज्यावेळेस शक्तिपात 10 मिनिटाची प्रोसेस चालू आहे तेव्हा मी काय बोलत, माझा व्हिडिओ बंद राहणार आहे, ऑडिओ बंद राहणार आहे. शक्तिपात करताना मी तुमच्याशी बोलणार नाहीये, त्याच्यामुळे ऐकायचा काही प्रश्न नाहीये. तर कुणीही हेडफोन लावू नये उद्या पहाटे 5:30 वाजता. ठीक आहे. एवढं तुम्हाला प्रिकॉशन घ्यायचं आहे. ओके. आता आपण औरा क्लीन कसा करायचा ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. तुम्हाला आज ग्रुपवर 2 व्हिडिओ पण मी पाठवते, 3 व्हिडिओ. औरा क्लिन्झिंगच्या द्वारे ताप कसा कमी करायचा त्याचा एक व्हिडिओ आहे. फुल बॉडी औरा क्लिन्झिंग दुसऱ्यांचं कसं करायचं त्याचा एक व्हिडिओ आहे. आणि लोकल बॉडी पार्ट औरा क्लिन्झिंग कसा करायचा त्याचा एक व्हिडिओ आहे. फुल बॉडी म्हणजे संपूर्ण. परी मॅडम, तुम्ही कुठल्या बॅचचे स्टुडंट आहे? आजीला हिलिंग करण्यासाठी तुमचा शक्तिपात झालेला आहे का? परी मॅडम, हे बघा, चुकीचं पहिले शिकून घ्या, घाई नका करू. लगेच मेसेज टाकला आजीला. मी रेकी ग्रँड मास्टर आहे, गेल्या 18 वर्षापासून या फील्डमध्ये प्रॅक्टिस करते आहे आणि म्हणून मी डिस्टन्स इन्स्टंट हिलिंग करू शकते. ते जोपर्यंत कुठलाही व्यक्ती मास्टर लेवल होऊन 90 दिवसाची प्रॅक्टिस करत नाही, माझ्यासारखं हिलिंग करू शकत नाही. कमीत कमी तुम्हाला 90 दिवसाची प्रॅक्टिस महत्वाची आहे डिस्टन्स हिलिंग आणि या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. रेकी कुठली जादू नाही आहे की मी जसं म्हटलं तसं तुम्ही म्हटलं समोरच्याचं कमी होऊन गेलं, असं पॉसिबल नाही आहे. त्याच्यात काही सिम्बॉल्स असतात जे तुम्हाला सेकंड थर्ड लेवलला शिकवले जातात. आलं का लक्षात? रेकी कुठलंही मॅजिक नाही आहे. ग्रँड मास्टर होईपर्यंत 4-5-6 महिने लागून जातात व्यवस्थितपणे प्रॅक्टिस करून लोकांना अट्युनमेंट देण्यासाठी, तुम्ही तयार होण्यासाठी. प्लीज घाई करू नका, चुकीचं करू नका. चुकीचं तुम्ही कराल आणि सांगाल या मॅडमने सांगितलं तर मग फायदा नाही झाला किंवा असं चुकीचं काही. आय रिक्वेस्ट यू, कोणी असं करू नका. पूर्णपणे शिकल्याशिवाय मनाने काही करू नका. ओके. अजून तर आपला शक्तिपातही झाला नाही, तो उद्या होणार आहे. मग दुपारच्या सेशनला ऍक्टिव्हेशन होणार आहे, त्याच्यानंतर प्रॅक्टिकल सेशन सुरू करणार आहे आपण. ओके. म्हणून सगळ्यात पहिले औरा क्लिन्झिंग केल्याने 30 ते 40% आजार तसाच दूर होतो. ठीक आहे. जर डेली औरा क्लीन केला तर, कारण सगळ्यात जास्ती पहिले निगेटिव्हिटी आपल्या आभा मंडळ म्हणजे औरा लेवलवर येत असते. जेव्हा आपण त्या नकारात्मकतेला हळूहळू दूर करतो, क्लीन करतो, तर आपला औरा शुद्ध होतो आणि पॉझिटिव्ह एनर्जी आपण एक्सपिरियन्स करू शकतो. ठीक आहे. तर आभा मंडळाला दररोजच्या दररोज क्लीन करणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या पद्धतीने आपण शरीराची आंघोळ करतो त्याच पद्धतीने आपला औरा क्लीन करणं पण तेवढंच गरजेचं आहे. ठीक आहे. तर औरा क्लिन्झिंग करण्यासाठी, सेल्फ औरा क्लिन्झिंगसाठी आपण पहिले रेकीला कॉल करायला शिकणार आहे, तर ते उद्या आपण प्रॅक्टिस करूच. तर पहिले थँक्स टू मी, थँक्स टू रेकी म्हणून असे दोन्ही हात घेऊन म्हणायचं आहे, हात हळूहळू खाली घेत. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में आ जाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में आ जाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में आ जाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में आ जाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मक हाथों में आ जाए. 3दा फुंकर मारून ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. या पद्धतीने आपल्याला सेल्फ औरा क्लिन्झिंग करायचं आहे डेली. सकाळी उठल्यावर कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता जर माझ्या आभा मंडळात असेल, ती संपूर्णतः माझ्या हातात आलेली आहे असं म्हणत म्हणत फुंकर मारून ब्रह्मांडातून शुद्ध करायची. आधी आम्ही ती जमिनीत टाकायचो, पण जमिनीमध्ये आपल्याला निगेटिव्हिटी पसरवायची नाही.
अखंड ब्रह्मांडामध्ये तुम्हाला माहिती आहे की एवढे सॅटेलाइट आणि एवढे ग्रह फिरतात, तर त्याच्यामुळे आपण जर थोडीशी नकारात्मक ती आपण ब्रह्मांडातून शुद्ध झालेली म्हणत आहे, आपण ती निगेटिव्हिटीला पण ब्रह्मांडात शुद्ध करतोय, तर त्याच्यामुळे त्याची निगेटिव्हिटीचा इफेक्ट आपल्याला होणार नाही. ठीक आहे, तुम्ही त्याचं नकारात्मकता फील करू म्हणजे काही इझिली तुम्ही त्याच्यावर सोल्युशन काढू शकणार. ओके, तर या पद्धतीने आपल्याला सेल्फ निगेटिव्हिटी काढायची आहे. आता लोकल बॉडी पार्टचा औरा क्लिन्झिंग म्हणजे काय? फक्त डोकं दुखतंय तर डोक्याची निगेटिव्हिटी काढणं, गुडघा दुखतंय गुडघ्याची निगेटिव्हिटी काढणं, पोट दुखतंय पोटाची निगेटिव्हिटी काढणं, याला आपण म्हणून लोकल बॉडी पार्टचं औरा क्लिन्झिंग. तेच थँक्स टू मी, थँक्स टू रेकी. आणि समजा डोकं दुखत आहे किंवा घसा दुखत आहे, पूर्ण जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, व्हॉट एव्हर निगेटिव्हिटी जर गवत उपडल्यासारखं ब्रह्मांड जाऊन शुद्ध होऊ. जिथे तुम्हाला पेन होतोय तिथे फक्त रिमूव्ह करा. 20 ते 30% त्रास तेव्हाच कमी होईल. व्हॉट एव्हर निगेटिव्हिटी इज देअर जस्ट रिमूव्ह. कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी आहे ती रिमूव्ह होत आहे, ब्रह्मांडातून शुद्ध होत आहे. कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी आहे तर ती निघून जाते आहे, ब्रह्मांडातून शुद्ध होत आहे. ठीक आहे, कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी आहे ती निघून जात आहे, ब्रह्मांडातून शुद्ध होत आहे. करून बघा. आता जर तुम्हाला कुठं तरी पेन असेल, ज्या कुठल्या ईश्वर गुरूंना मानताय, फक्त तुम्ही 2 ते 3 मिनिटं काढून बघा, तुम्हाला ती निगेटिव्हिटी म्हणजे तुमचाच त्रास तुमच्या हाताने कमी होईल. शरीरावर कुठेही त्रास असेल तिथे, जसं चेस्टमध्ये दुखतंय तिथला काढा, पायाचं दुखतंय गुडघा दुखतंय तिथली निगेटिव्हिटी गवत उपटल्यासारखी काढून ब्रह्मांडातून शुद्ध करायला. चला, जस्ट डू इट अँड ट्राय इट. करून बघा. करून बघा, करून बघा. केल्याशिवाय प्रॅक्टिकल जमेल का? जिथे कुठे दुखत आहे तिथे हाताने काढून बघा. जसं आता साईडने दुखत आहे, कुणाचं पोटात दुखत आहे, जस्ट डू इट. जिथे निगेटिव्हिटी आहे ब्रह्मांडातून शुद्ध करून टाका. चला करा. नाही ना, कांबळे मॅडम बोला, काय झालं? अनम्यूट करा. माईक माईक ऑन करा. नाही ना मॅडम, बोला. एका मॅम, जागी कमीत कमी माझ्या 3 ते 4 मिनिटं काढायची आहे निगेटिव्हिटी. हा बोला. नाही ना मॅडम, माझ्या इथे पूर्ण पेन वगैरे होत होतं, तर आता बंद झालंय ते. चला ग्रेट. उद्या तर आता ते उद्यापासून तर आपण हिलिंग करायला शिकणार आहे. 5:30 वाजता पहिले अटेंड करा. थोडासा चेक कर. हा, प्रशांत सर, कमी वाटतंय का? काही चेक करा. जिथे एकाच जागी 3-4 मिनिटं घेणं गरजेचं आहे, पण निगेटिव्हिटी औरा क्लीन करणं. हा, मॅडम, प्रशांत सर बोला. हा बोला. बॉडीला टच करायचंय का त्यावेळेस? नाही नाही, टच करायची आवश्यकता नाहीये. औरा हा नाही ना? आपल्या बॉडीच्या आजूबाजूला, म्हणजे औरा फील्ड जी एनर्जी फील्ड आहे ना, ती आपल्या बॉडीला हा हा टाकलेली असते, पण ती थोडी लांब असते. बघा, आपण बघितलं असेल आपली हा आजी आजी आई नजर काढायची, तर ती कधी शरीराला टच नाही हम्म. करायची, ती औरातनच. ते त्यांना बरोबर आपण त्याला अंधश्रद्धा म्हटलं, पण दॅट वॉज द औरा क्लिन्झिंग टेक्निक. कारण बरोबर. मला ऍक्च्युली एन्झायटी आणि ट्रेसचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मी विचारलं. नाही नाही, शरीराला टच करायची गरजच नाही. ओके मॅम, ओके. ओके, ज्यांना समजलं नाही, आजचा व्हिडिओ एकदा बघून घ्याल. युट्यूबवर आपला व्हिडिओ लगेच अपलोड होत असतो. ओके, तर उद्या 5:30 वाजता याच लिंकवर जॉईन करायचंय. आता आपण 5 मिनिटं यासाठी आधी थांबतोय, कारण इकडे जोरात खूप पाऊस चालू आहे, विजा खूप जास्ती चालू आहे. त्याच्यामुळे आता जस्ट आपण थांबतो. उद्या 5:30 वाजता शार्प आपण याच लिंकवर शक्तिपातासाठी भेटणार आहे. पहाटे 5:30 वाजता, नाही तर संध्याकाळी जॉईन कराल. उद्या पहाटे 5:30 वाजता याच लिंकवर शक्तिपातासाठी जॉईन करायचं आहे. उद्याचा शक्तिपात अटेंड केल्यानंतरच तुम्हाला सगळ्या एनर्जी जाणवतील, अन्यथा जाणवू शकणार नाही. ओके, सो सी यू टुमॉरो अर्ली मॉर्निंग 5:30 AM. लिंक हीच राहणार आहे. चला, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.